हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. निर्णय झाला आहे असं राजवीर मिस जान्हवी लवीला ठामपणे म्हणाला. तुम्ही फार मोठी चूक करत आहात राजवीर. मी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेन. तुम्ही मला फसवू शकत नाही, मिस लवी धमकी देत म्हणाली. राजवीरने त्वरित सिक्युरिटीला बोलावून मिस लवीला ऑफिस बाहेर काढून टाकलं. जान्हवी, राजवीर तिला हाक मारतो, पण जान्हवी रागाच्या भरात ते थेट आपल्या डेस्ककडे निघून जाते. आता हिला नेमकं काय झालंय? आत्ताच तर सांगितलं की असं काहीच नाहीये, असं म्हणत राजवीर डोकं धरून स्वतःशीच बोलतो. राजवीर जान्हवीला फोन करून आपल्या केबिनमध्ये बोलावतो. जान्हवी, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना, ती खोटं बोलत आहे. खोटं तुम्ही बोलत आहात सर. तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही त्या मुलीबरोबर चुकीचं वागलात? जान्हवी थेट आरोप करते. काय? मी सांगितलं ना की ती खोटं बोलत आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तुम्ही मला ओळखत नाही का? राजवीर व्यथित होत विचारतो. मला वाटलं होतं की मी तुम्हाला ओळखते, पण मी चुकले. जान्हवी शांत पण ठाम आवाजात म्हणते. मी जान्हवी, कोणाचंही ऐकून लगेच निष्कर्ष काढू नका. राजवीर समजावण्याचा प्रयत्न करतो. मी कोणाचा ऐकून विश्वास ठेवलेला नाहीये. मी स्वतः पाहिलं आहे. जान्हवी म्हणते. काय पाहिलं आहे तुम्ही? राजवीर विचारतो. तुम्हाला तिच्याबरोबर. जान्हवी अर्धवट वाक्यातच थांबते. कधी पाहिलं तुम्ही मला तिच्याबरोबर? राजवीर आश्चर्याने विचारतो. ते तुम्हाला जास्त चांगलं माहिती असेल, असं म्हणत जान्हवी केबिनमधून निघून जाते. मी जान्हवी, ऐका तरी. राजवीर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण जान्हवी त्याचं काहीच ऐकत नाही. रागाच्या भरात राजवीर भिंतीवर जोरात हात आपटतो. दरम्यान ऑफिसच्या बाहेर हळूहळू गर्दी जमायला लागली होती. मिस लवीने मीडियालाच बोलावून घेतलं होतं. राजवीरने मला फसवलं आहे. आधी मला गर्लफ्रेंड बनवलं आणि आता धोका दिलाय, मिस लवी मीडियाला सांगत होती. मॅडम, तुम्ही राजवीर सिंग ओबेरॉय यांना कधीपासून ओळखता? तुम्ही दोघं एकत्र काम करत होतात का? ब्रेकअपचं नेमकं कारण काय? पत्रकार प्रश्नांचा भडीमार करत होते. आमचं खूप दिवसांपासून रिलेशन होतं, पण तो मला कधीही कुणाला भेटू देत नव्हता. सगळ्यांपासून लपून ठेवायचा. मी कधीच प्रश्न विचारला नाही, पण जास्त आग्रह केल्यावर त्याने मला सेक्रेटरीच्या पोस्टवर ठेवलं. नंतर जेव्हा मी त्याला दुसऱ्या मुलींबरोबर पाहिलं, तेव्हा त्याच्याकडे कोणतीच सफाई नव्हती. उलट त्याने मला ऑफिसमधून आणि आयुष्यातून बाहेर काढले, असं ती निर्लज्जपणे खोटं सांगत होती. तुमचे त्यांच्याशी शारीरिक संबंध होते का? मीडिया सतत प्रश्न विचारत होती. तुम्ही काय बोलताय? इतका काळ आम्ही रिलेशनमध्ये होतो, हे तर उघड आहे, मिस लवी चिडून म्हणाली. तुम्हाला कधी संशय नाही आला का? पत्रकारांनी विचारलं. खूप वेळ आला होता, पण प्रत्येक वेळी तो मला हुशारीने मूर्ख बनवायचा. शेवटी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ती खोटं रंगवत होती. आता पुढे काय करणार आहात? मीडियाने विचारलं. आणि त्यानंतर मी त्याच्यावर केस करणार आहे. त्याने माझा फायदा घेतलाय. माझं ॲबॉर्शनही करून घेतलं आहे, मिस लवी म्हणाली. काय? तुम्ही प्रेग्नंट होतात? पत्रकार चकित होऊन विचारतात. हो, पण मला मूल नको होतं. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो मानलाच नाही आणि माझं ॲबॉर्शन करून टाकलं. ती म्हणाली. तुमच्याकडे या रिलेशनचे काही पुरावे आहेत का? मीडिया विचारते. संपूर्ण स्टाफला सगळं माहिती आहे, पण त्याच्या भीतीमुळे कोणीही तोंड उघडणार नाही, ती म्हणाली. ऑफिसमध्ये अजून कुणाबरोबर त्याचं रिलेशन आहे का? पत्रकारांनी पुन्हा विचारलं. आणि त्यानंतर रिलेशन नाही, तो फक्त एका रात्रीसाठी मुलींचा वापर करतो आणि काही मुली यशासाठी स्वतःलाच वापरू देतात. पण मी तशी नाही, मी नक्की लढेन, मिस लवी संतापून म्हणाली. तोपर्यंत ऑफिसमध्ये पोलीस आले होते. त्यांनी मीडियाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. इथे अशा पद्धतीने गर्दी जमवता येणार नाही, पोलीस समजावत होते. मिस मेहता घाईघाईने राजवीरच्या केबिनमध्ये गेले आणि त्यानंतर सर, मिस लवीने बाहेर पूर्ण मीडियाला जमवलं आहे, ते म्हणाले. जमू दे, राजवीर शांतपणे म्हणाला. पण सर, यामुळे आपली प्रतिमा खराब होईल, मिस मेहता काळजीने म्हणाले.
तुमचं काम करा, राजवीर ठामपणे म्हणाला. आणि त्यानंतर हो सर असं म्हणत मिस्टर मेहता बाहेर गेले. बाहेर गर्दी वाढतच होती. महिला सशक्तीकरण संस्था, NGO आणि इतर संघटना जमा झाल्या होत्या. राजवीर हाय हायचे नारे सुरू झाले. राजवीर बाहेर ये. कायर फसवणारा राजवीर असा आवाज घुमत होते. आणि त्यानंतर थोड्याच वेळात दगडफेकही सुरू झाली. ती मुलगी खरं सांगते, मी सुद्धा सरांना तिच्याबरोबर पाहिलं होतं, कुणीतरी म्हणालं. आणि त्यानंतर हो मी सुद्धा पाहिलं होतं, दुसऱ्याने दुजोरा दिला. पण आपण काय बोलणार? काहीच बोलू शकत नाही. नोकरी जाईल हातातून. बिचारी, तिच्यासोबत फार वाईट झालं. हो, पण तिलाही समजवायला हवं होतं. हे श्रीमंत लोक असेच असतात. एकीवर त्यांचं कधीच समाधान होत नाही. कपड्यांसारख्या मुली बदलतात ते लोक. मुलींनी सावध राहायला हवं. पैसा दिसला की यांचा मेंदूच फिरतो. आता भोगा परिणाम. संपूर्ण स्टाफ अशाच चर्चा करत होता. मिस्टर मेहता इन्स्पेक्टरला घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये गेले. सर, इन्स्पेक्टर आपल्याला भेटायला आले आहेत, मिस्टर मेहतांनी राजवीरला सांगितलं. आणि त्यानंतर हो बसा. राजवीरने इन्स्पेक्टरला बसायला सांगितलं. मिस्टर राजवीर, बाहेर परिस्थिती खूपच बिघडली आहे. तुम्हाला काही दिवस ऑफिस बंद ठेवावं लागेल असं वाटतंय, इन्स्पेक्टर म्हणाले. मी असं काहीही करणार नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. तुमच्या विरोधात FIR दाखल झाली आहे, इन्स्पेक्टरने सांगितलं. मग तुम्ही तुमचं काम करा. मी माझं काम बंद करणार नाही, राजवीर शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाला. आम्ही गर्दी शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, एवढं बोलून इन्स्पेक्टर तिथून निघून गेले. राजवीर खूपच अस्वस्थ झाला होता. तो डोक्यावर हात ठेवून बसला होता. मी जान्हवी ऐकायलाच तयार नाही. मी काय करू जेणेकरून ती माझ्यावर विश्वास ठेवेल? त्याच्या मनात फक्त जान्हवीच होती. बाहेर काय चाललं आहे याकडे त्याचं लक्षच नव्हतं. आणि त्यानंतर सुट्टीची वेळ झाली होती. सगळा स्टाफ हळूहळू घरी जात होता. आज कुणाचंच कामात मन नव्हतं. सगळे फक्त राजवीर आणि मिस लवीबद्दल बोलण्यात गुंतले होते. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये आली. सर, मी घरी जाऊ का? जान्हवीनं विचारलं. मिस जान्हवी, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? मी सांगतोय ना, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर गुड इव्हिनिंग सर असं म्हणून जान्हवी निघू लागली. ऐका तरी मिस जान्हवी, राजवीरनं तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे का संपूर्ण स्टाफ तुमच्याबद्दल काय काय बोलतोय? जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर मला कोणाचाही फरक पडत नाही. तुम्ही काय विचार करता तेच महत्त्वाचं आहे, राजवीर म्हणाला. फक्त मला नाही, सगळ्यांनाच असं वाटतंय तुम्ही त्या मुलीबरोबर खूप वाईट केलं आहे. कोणाला अशा प्रकारे वापरून सोडून द्याल असं मला कधी वाटलंच नव्हतं, जान्हवी म्हणाली आणि तिथून निघून गेली. चलायचंच का? विक्रमने जान्हवीला विचारलं. आणि त्यानंतर हो, जान्हवी थोडक्यात म्हणाली. आज सर खूपच टेन्शनमध्ये असतील ना? विक्रमने विचारलं. मला काहीच माहिती नाही, जान्हवी स्पष्टपणे म्हणाली. संपूर्ण स्टाफला माहीत आहे सर आणि तिच्यात काय होतं. किती सहजपणे त्यांनी तिला बाहेर काढलं, विक्रम म्हणाला. मला याबद्दल काहीही बोलायचं नाही, जान्हवी म्हणाली. ओके, मला समजतंय. हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे. तुला सेटल व्हायला वेळ लागेल, विक्रम म्हणाला. हो. आणि त्यानंतर चहा प्यायला जाऊया, विक्रमने विचारलं. नाही, मला घरी जायचं आहे, जान्हवी म्हणाली. ठीक आहे. जान्हवीचा मूड ठीक नाही हे पाहून विक्रम गप्प राहिला आणि तिला घरी सोडून दिलं. जान्हवी घरी गेली. तिने दरवाजा उघडताच तनू TV समोर बसलेली होती. जान्हवी, तुझा बॉस तर न्यूजमध्ये झळकतोय, जान्हवीला पाहताच तनू म्हणाली. ताई, तुम्ही अजून कामावर गेल्या नाहीत? जान्हवीनं विचारलं. हो, आज मला थोडं उशिरा जावं लागेल. उद्या सकाळी परत येईन, तनू जान्हवीला म्हणाली.
ठीक आहे असं म्हणत जान्हवी आपल्या खोलीकडे निघाली. थांबा जरा, हे बघ तुझ्या ऑफिसबाहेर आंदोलन सुरू आहे, तनू टीव्हीकडे बोट दाखवत म्हणाली. हो हो दी, मी तिथूनच आले आहे, जान्हवी शांतपणे म्हणाली. तुला काय वाटतं, हे सगळं खरं असेल का, तनूने विचारलं. माहीत नाही दी, जान्हवी खूप उदास दिसत होती. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. राजवीर सिंग ओबेरॉय यांचा मोठा पर्दाफाश, ऑफिसमधील इतर स्टाफसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप, कथित गर्लफ्रेंडचं ॲबॉर्शन करविल्याचा गंभीर आरोप. महिला संघटना पीडितेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. संबंधित महिलेने FIR दाखल केला आहे. अद्याप राजवीर सिंग ओबेरॉय यांच्याकडून कोणतीही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. ते माध्यमांसमोर येण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलीस तपासणी सुरू आहे. यानंतर मिस लवीचा इंटरव्ह्यू सुरू झाला. ते पाहून जान्हवी तिथून उठून निघून गेली. सर असं काही करतील यावर मला अजिबात विश्वास बसत नाही. विक्रम जे म्हणत होता ते खरंच बरोबर निघालं. जान्हवी मनातून राजवीरवर खूप चिडलेली होती. दुसरीकडे राजवीर अस्वस्थपणे विचार करत होता. मी काय करू? जान्हवीला कसं समजावू? तिला माझ्याबद्दल असं का वाटतंय? तो जुने CCTV फुटेज पाहू लागला. काहीतरी लक्षात येताच त्याने एका कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावलं आणि त्याला सगळं नीट समजावून सांगितलं. हो सर, होईल, तो कर्मचारी म्हणाला. लवकर करा, शक्य तितकं लवकर, राजवीर म्हणाला. हो सर, असं म्हणून तो कर्मचारी बराच वेळ लॅपटॉपवर काम करत राहिला. राजवीरने केबिनमध्ये इकडून तिकडे फिरत होता. झालं सर, असं म्हणत त्या कर्मचाऱ्याने पेनड्राईव्ह राजवीरकडे दिला. ऑफिसबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. सकाळपासून मीडिया तिथेच होती. राजवीर मागच्या गेटने ऑफिसमधून बाहेर पडला आणि त्यानंतर इकडे जान्हवी अंघोळ करून बेडवर बसली होती. राजवीरचा चेहरा तिला पुन्हा पुन्हा आठवत होता. खरंच तो असं करू शकतो का? नाही, कदाचित नाही. सगळा स्टाफ तेच बोलतोय, पण माझं मन का मानत नाही? मला का वाटतंय की तो असा नाही? मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्याला पाहिलं आहे, तरीही मन तयार होत नाही. ती अजून विचारातच होती. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आता कोण आलं असं पुटपुटत जान्हवी दार उघडायला गेली आणि त्यानंतर दार उघडताच तिच्यासमोर राजवीर उभा होता. आपण इथे काय करताय? जान्हवीनं आश्चर्याने विचारलं. मला तुमच्याशी बोलायचं आहे, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर मला आपल्याशी काहीही बोलायचं नाही असं म्हणत जान्हवी दार बंद करायला लागली. पण राजवीरने दारावर हात ठेवून तिला थांबवलं. पण मला बोलायचं आहे. हे काय करताय? मी सांगितलं ना, मला बोलायचं नाही. काय हवंय तुम्हाला? इथे का आलात? जान्हवी चिडून म्हणाली. राजवीरने लॅपटॉप बाहेर काढला आणि त्यात पेनड्राईव्ह लावली. तो थेट आत गेला. हे काय करताय तुम्ही? जान्हवी त्याच्या मागे मागे आली आणि त्यानंतर शांतपणे इथे बसा आणि हे बघा असं म्हणत राजवीरने लॅपटॉप तिच्या समोर ठेवला. जान्हवी स्क्रीनकडे पाहत राहिली. तिचं तोंड उघडच राहिलं. ओ माय गॉड, इतका मोठा धोका! ही किती चालाक आहे! जान्हवीने हात तोंडावर ठेवला. आता तरी तुम्हाला विश्वास बसला ना की ती माझी गर्लफ्रेंड नाही? राजवीर म्हणाला. हो. जान्हवी अजूनही धक्क्यात होती. राजवीरने सगळं सांगितलं. मिस लवी मुद्दाम सगळ्यांसमोर लिपस्टिक लावून राजवीरच्या केबिनमध्ये जायची आणि बाहेर येण्याआधी टिश्यूने ती पुसायची, जेणेकरून सगळ्यांना त्यांच्यात काहीतरी आहे असं वाटायचं. त्या दिवशी तिने आधी राजवीरच्या शर्टवर पाणी सांडलं आणि नंतर स्वतःच्या शर्टचे बटन उघडून बाहेर आली. राजवीरने लॅपटॉप बंद केला आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला. कुठे चाललात? त्यानंतर जान्हवी राजवीरचा हात पकडत त्याला थांबवत म्हणाली. तुम्हाला का सांगू? राजवीर रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला. सॉरी, जान्हवी म्हणाली. जान्हवी हळूच म्हणाली. काय? राजवीर म्हणाला. राजवीर कानाजवळ हात नेऊन म्हणाला. आय एम सॉरी. जान्हवी
दोन्ही कान पकडत म्हणाली. ते सगळं लोक असं बोलत होते. जान्हवी राजवीरला सांगू लागली, मला कुणाचीही पर्वा नाही. तुम्ही तरी मला ओळखता ना, मग तुम्ही असं काय विचार करू शकता? राजवीरच्या आवाजात तक्रार स्पष्ट जाणवत होती. हो, मला माहिती आहे. मी कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण जेव्हा मी स्वतः पाहिलं तेव्हा. जान्हवी पुढे बोलत थांबली. मी जान्हवी, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही एकदा माझ्याशी येऊन विचारायला हवं होतं? किंवा या विषयावर बोलायला हवं होतं? राजवीर म्हणाला. त्यांच्या शब्दात नाराजी स्पष्ट होती. नाही, मला असं वाटलं. जान्हवीला कळत नव्हतं काय बोलावं. ज्याने राजवीरचा राग शांत होईल. काय वाटलं तुम्हाला? राजवीरने विचारलं. मी विचारलं असतं तर तुम्ही सांगितलं असतं का? आणि त्यानंतर जान्हवीनं विचारलं. हो, नक्कीच सांगितलं असतं. का नाही सांगितलं असतं? राजवीर म्हणाला. मला वाटलं. जान्हवी बोलता बोलता थांबली. तुम्हाला नेहमी चुकीचंच वाटतं, राजवीर नाराजीने म्हणाला. मला कसं कळणार ना की कोणी असंही करू शकतं? जान्हवी त्याला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. हो, आणि तुम्ही त्यावर विश्वासही ठेवलात. तुम्ही मला थोडंसुद्धा ओळखत नाही का? राजवीर अजूनच दुखावलेला दिसत होता. हो, पण मला वाटलं कदाचित तुम्ही त्याला आधीपासूनच ओळखत असाल. जान्हवी म्हणाली, पण काल तुम्ही विचारलं होतं ना, तेव्हा मी स्पष्ट सांगितलं होतं की मी तिला ओळखत नाही. राजवीर म्हणाला. हो, पण मला वाटलं की कदाचित तुम्ही मला सगळं सांगू इच्छित नसाल. जान्हवी हळू आवाजात म्हणाली. मी जान्हवी, तुम्हाला कसं काय काहीही वाटतं? आणि असं का वाटतं? तुमचं हे वाटणं बंद करा, कारण ते मला खरंच खूप इरिटेट करतं. जर तुम्ही कालच थेट विचारलं असतं तर कालच सगळं संपलं असतं. पण नाही, तुम्ही तर तुम्हीच आहात. राजवीर स्पष्टपणे नाराज होता. ठीक आहे, चूक झाली, आय एम सॉरी, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर ती राजवीरला बसायला सांगते. राजवीर बसतो. जान्हवी त्याच्या अंगावर बसते. आय एम सॉरी ना, आता माफ करा ना, पुढे असं नाही होणार. मला कुठे माहिती होतं की कोणी असंही करू शकतं? जान्हवी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. आणि त्यावेळी राजवीर तिला कमरेभोवती घट्ट मिठी मारतो. तो सोफ्यावर आडवा होतो. जान्हवी त्याच्यावरच होती. आणि त्यानंतर अजूनही माझ्यावर राग आहे का? जान्हवीने विचारलं. तुम्ही मला खूप दुखावलं आहे, राजवीर म्हणाला. मी काय करू? मी जाणून बुजून नाही केलं. खरंच आय एम सॉरी, जान्हवी म्हणाली. बिलकुल नाही, मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही मला नेहमी त्रास देता, राजवीर म्हणाला. नेहमी कुठे देते? असं बोलू नका, जान्हवी म्हणाली. मग तुम्हाला काय शिक्षा द्यायची? राजवीर हसत म्हणाला. शिक्षा? आणि त्यानंतर जान्हवी चकित झाली. हो, शिक्षा का? काय झालं? राजवीर भुवया उंचावत म्हणाला. शिक्षा का? जान्हवीनं विचारलं. चूक केली आहे ना, मग शिक्षा मिळायलाच हवी. राजवीर म्हणाला. असं सरळ माफ नाही करू शकत का? जान्हवीनं विचारलं. आणि त्यानंतर तो बोलला की अजिबात नाही. राजवीर ठामपणे म्हणाला. काय शिक्षा आहे? आणि त्यावेळी जान्हवीनं विचारलं. तुम्हाला माझ्यासाठी जेवण बनवावं लागेल. राजवीर म्हणाला. मग तुम्ही मानाल? जान्हवीनं विचारलं. विचार करेन, राजवीर हसत म्हणाला. मग सांगा, काय खाणार? जान्हवीनं विचारलं. काहीतरी छान. आणि हो, मिरची अजिबात घालू नका.
राजवीर म्हणाला. हो हो, नाही घालणार, असं म्हणत जान्हवी किचनमध्ये गेली. राजवीरही तिच्या मागे गेला. जान्हवी राजवीरसाठी जेवण बनवू लागली. राजवीर तिला प्रेमाने पाहत होता. दोघं जेवण करतात. जान्हवी दोघांसाठी कॉफी बनवते. दोघं बाल्कनीत बसून कॉफी पितात. दोघंही खूप जवळ बसले होते. मीठ जान्हवी, राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, जान्हवी म्हणाली. ऑफिसमध्ये हे सगळं चालू आहे हे तुम्ही मला आधीच सांगायला हवं होतं, राजवीर गंभीरपणे म्हणाला. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल, जान्हवी म्हणाली. पण मला असं कसं माहिती असणार, राजवीर म्हणाला. मग मला कसं कळणार की तुम्हाला माहिती नाही, जान्हवीने उलट उत्तर दिलं. आता बहाणे नको, यात तुमचीच चूक आहे, राजवीर म्हणाला. माझी चूक कशी, जान्हवीनं विचारलं. संपूर्ण ऑफिसमध्ये मी कोणाशी बोलतो, तुमच्याशी. मग तुम्हीच मला सांगायला हवं होतं ना, राजवीर म्हणाला. जसं आजकाल तुम्ही माझ्याशी बोलत होता ना, जान्हवी थांबत म्हणाली. हो, मी तुमच्याशी बोलतच नव्हतो, राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. हो ना, माझ्या गुड मॉर्निंगलाही उत्तर दिलं नाही तुम्ही, जान्हवी थोडीशी नाराजी व्यक्त करत म्हणाली. काहीही, राजवीर स्पष्ट नकार देत म्हणाला. आठवून बघा, आणि तुम्ही तर सतत मिस लवीसोबतच असायचात. डान्स क्लबमध्येही तिच्यासोबत गेला होतात ना, त्यामुळे मला वाटलं ती तुमची गर्लफ्रेंड असावी, जान्हवी म्हणाली. असं आहे का, म्हणजे मी कुणाला कुठे घेऊन गेलो तर ती माझी गर्लफ्रेंड ठरते? आणि डान्स क्लबबद्दल सांगायचं तर मी सगळा वेळ तुमच्यासोबतच होतो, राजवीर शांतपणे म्हणाला. नाही, तसं मी म्हणाले नाही, पण तुम्ही तिची खूपच तारीफ करत होतात, जान्हवी म्हणाली. काय, राजवीरने विचारलं. हो ना, तिचं खूप कौतुक करत होता तुम्ही, जान्हवी म्हणाली. ती काम चांगलं करत होती म्हणून, राजवीर उत्तरला. अच्छा, असं आहे, जान्हवीने उपरोधिकपणे म्हटलं. हो, इतक्या कमी वेळात तिने अगदी तुमच्यासारखी कॉफी बनायला शिकली होती. ऑफिसमध्येही ती कामात हुशार होती, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर, हो हो, तीच कॉफी बनवत होती म्हणे, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर काय, राजवीर आश्चर्याने म्हणाला. हो, तुमच्या केबिनमध्ये जाण्याआधीच ती माझ्याकडून कॉफीचा कप घेऊन जायची, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर हे ऐकून राजवीर थोडा गोंधळला. आणि तिचं बरंचसं कामही ती ऑफिसमधल्या इतरांकडूनच करून घ्यायची, जान्हवी पुढे म्हणाली. आणि त्यानंतर पण तिचं काम दुसरे का करत होते, राजवीरने विचारलं. कारण ती तुमची गर्लफ्रेंड होती, जान्हवी म्हणाली. मी जान्हवी, राजवीर तिला रागाने पाहत म्हणाला. भीतीपोटी सगळ्यांना करावंच लागायचं, शेवटी ती तुमची गर्लफ्रेंड होती ना, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर मी जान्हवी, तुम्ही माझी चेष्टा करता आहात ना, थांबा, आत्ताच दाखवतो, असं म्हणत राजवीर पुढे सरसावला. नाही नाही, सॉरी, म्हणत जान्हवी पटकन खोलीत पळाली. राजवीरही तिच्या मागे धावला. आणि त्यानंतर राजवीरने तिचा हात धरला आणि तिला ते बेडवर ढकललं. जान्हवी बेडवर पडली आणि राजवीरही तिच्यावरच पडला. त्यानंतर तुम्हाला खूप मज्जा येते ना, हो ना, जान्हवी म्हणाली. तिचे दोन्ही हात राजवीरच्या हातात अडकले होते. नाही, ती एवढंच बोलणार होती, तोच राजवीरने तिच्या गालावर चावा घेतला. आह, काय करता आहात, दुखते मला, जान्हवी त्याच्या छातीवर हात मारत म्हणाली. आणि त्यानंतर, मग मला त्रास का देता, राजवीर म्हणाला. आता नाही करणार, जान्हवी म्हणाली. गुड, राजवीर म्हणाला. आता माझ्यावरून उठा, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर राजवीर तिच्यावरून उठला आणि दोघेही बेडवर बसले. पुढे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही, जान्हवीनं विचारलं. काय ठरवलंय, राजवीरला तिचा प्रश्न कळला नाही.
मीडिया आणि ऑफिसमध्ये जे काही चाललंय त्याबद्दल. जान्हवी म्हणाली. काहीच नाही. राजवीर म्हणाला. काहीच नाही म्हणजे काय? काहीतरी करावंच लागेल ना. सगळे तुमच्याबद्दल इतकं वाईट बोलत आहेत. जान्हवी म्हणाली. आणि त्याबद्दल बोलू देत. राजवीर शांतपणे म्हणाला. कसं बोलू देत? जान्हवीनं विचारलं. मला काही फरक पडत नाही, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर पण तुमच्याकडे पुरावे आहेत ना, जान्हवी म्हणाली. ज्याला जे वाटतं ते वाटू देत, मला त्याचा फरक पडत नाही, राजवीर म्हणाला. मग मला ते सगळं दाखवायला का आलात? जान्हवीने विचारलं. कारण मला फरक पडतो की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, राजवीर जान्हवीला म्हणाला. आणि त्याच नंतर का? जान्हवीने राजवीरकडे पाहत विचारलं. का म्हणजे काय? कारण मला असं वाटतं की तुम्ही तर इतर लोकांसारख्या नाहीत, राजवीर शांतपणे म्हणाला. राजवीरचं बोलणं जान्हवीला खूप आवडत होतं. काय झालं? काय पाहत आहात? राजवीर स्वतःकडे पाहत असलेल्या जान्हवीला म्हणाला. नाही, काहीच नाही, जान्हवी थोडीशी गोंधळून म्हणाली. तुम्हाला नाही वाटत का? ऑफिस बाहेर जे आंदोलन सुरू आहे त्यावर काहीतरी करायला हवं, जान्हवीनं काळजीनं म्हटलं. नाही, मला तसं वाटत नाही, राजवीरने ठामपणे उत्तर दिलं. का? राजवीरचं असं उत्तर ऐकून जान्हवी खूपच आश्चर्यचकित झाली होती. आपोआप थांबेल, तुम्ही इतका विचार करू नका, तिची काळजी पाहून राजवीर म्हणाला. आणि त्याच नंतर पण राजवीर बोलूनही जान्हवीला त्याचीच जास्त चिंता वाटत होती. तुम्ही इतकं का विचार करताय? राजवीर तिला थांबवत म्हणाला. हो ठीक आहे, एवढं बोलून जान्हवी बेडवरून उठली आणि दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. आता काय झालं मिस जान्हवी? जान्हवी रागावून उठली असावी असं राजवीरला वाटलं. तुम्हाला नाही वाटत का? जे काही चाललं आहे त्याने तुमची इमेज खराब होते, राजवीरची काळजी करत जान्हवी म्हणाली. हो, 2-4 दिवसांचीच गोष्ट आहे, सगळं आपोआप ठीक होईल, राजवीर तिला समजावत म्हणाला. कोणी असंही करू शकतं? मला तर विश्वासच बसत नाही, उशी नीट करत जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर मी तुम्हाला आधीही सांगितलंय मिस जान्हवी, ही दुनिया तुमच्यासाठी नाही, असं म्हणत राजवीरही बेडवरून उठून तिच्या जवळ आला आणि तिला घट्ट मिठी मारली. मग मी दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहू का? जान्हवी थोड्या मिश्किलपणे म्हणाली. नाही, फक्त कोणावरही इतक्या सहज विश्वास ठेवू नका, तिचे केस हळूच कुरवाळत राजवीर प्रेमाने म्हणाला. हो हो, मी ठेवत नाही, जान्हवी म्हणाली. तुम्ही ठेवता? सगळेच तुमच्यासारखे चांगले नसतात, राजवीर म्हणाला. पण तुमच्यावर तर ठेवू शकते ना, राजवीरकडे प्रेमाने पाहत जान्हवीने विचारलं. आणि त्याच नंतर हो, हवं तर ठेवू शकता, राजवीर थोडी शरारत करत म्हणाला. तुम्ही सगळ्यांना असं का दाखवता की तुम्ही खूप वाईट आहात, जान्हवीनं विचारलं. आणि त्याच नंतर कारण मी आहे, राजवीर म्हणाला. नाही, तुम्ही वाईट नाही, तुम्ही फक्त तसं दाखवता, तुम्ही खूप चांगले आहात, जान्हवी म्हणाली. जान्हवीचं बोलणं ऐकून राजवीर हलकंसं स्मित हसला. तुम्ही हसताना खूप छान दिसता, जान्हवी म्हणाली. आणि त्याच नंतर पण तुमच्या एवढं नाही, राजवीर उत्तरला. असं का? जान्हवीनं विचारलं. तुमचे हे डिंपल्स माझ्याकडे नाहीत ना, तिच्या गालावर हात ठेवत राजवीर म्हणाला. पण डिंपल्स नसतानाही तुमची स्माईल खूप छान आहे, जान्हवी म्हणाली. हो, राजवीर हसत म्हणाला. तुमच्या झोपेची प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झाली नाही का, जान्हवीने विचारलं. सोडा ना, होणारही नाही, राजवीर म्हणाला. असं का विचार करताय, जान्हवी म्हणाली. सोडा ते, मला त्याबद्दल बोलायचं नाही, याच कारणावरून आपली आधी ही भांडणं झाली आहेत, राजवीर म्हणाला.
हो, पण जान्हवी काही बोलणार तेवढ्यातच राजवीर तिला थांबवत म्हणाला, सोडा ना. खरंच तुम्हाला माझ्यासोबत झोपल्यावर झोप लागते? जान्हवीनं विचारलं. आणि त्यानंतर माहीत नाही, मला तसं वाटलं. राजवीर म्हणाला, मला तसं वाटत नाही. आय थिंक काहीतरी वेगळं कारण असेल. जान्हवी म्हणाली, मी खूप विचार केला, पण मला नाही वाटत दुसरं काही कारण आहे. राजवीर पुन्हा म्हणाला, पण माझ्यासोबत झोपल्याने झोप येते हे किती विचित्र आहे. जान्हवी म्हणाली, हो आहेच. राजवीर म्हणाला, झोपल्यावर आणि न झोपल्यावर तुम्हाला वेगळं काही फील होतं का? जान्हवीनं विचारलं. हो, रिलॅक्स वाटतं. एक छान भावना. जणू सगळी थकवा उतरल्यासारखा. राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर आज तर तुम्ही खूप थकले असाल ना? खूप वाईट दिवस होता. जान्हवी म्हणाली. नाही, तसं काही नाही. राजवीर म्हणाला. जर तुम्हाला हवं असेल तर आज इथेच झोपू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. जान्हवी थोड्या संकोचाने म्हणाली. नाही, मी घरीच जाणार आहे. राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपेन. जान्हवी म्हणाली. जान्हवीला मनापासून वाटत होतं की राजवीर आज इथेच थांबावा, कारण तिला जाणवत होतं की तो खूप त्रस्त आहे. मित्रांनो, इथे जवळच DJ सुरू आहे, तर तुम्हाला त्याच्या आवाजाने थोडा त्रास होईल, तर आता त्यामुळे मी काहीही करू शकत नाही. पण आपली स्टोरी कंटिन्यू नक्की करा. घरीही तो एकटाच असतो, म्हणून तिला तो परत घरी जाऊ नये असं वाटत होतं. नाही मी जान्हवी, या कपड्यात मला तसंही झोप येणार नाही. राजवीरने स्पष्ट नकार दिला. पूर्वी ज्या गोष्टींमुळे त्यांच्यात भांडण झालं होतं त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून राजवीरला घरी जाणंच योग्य वाटलं. त्यामुळेच त्याने जान्हवीकडे थांबण्यास ठाम नकार दिला. ठीक आहे, तुमची इच्छा. तुम्ही थांबला असता तर मला खूप बरं वाटलं असतं. जणू काही तिला खूप काही वाटत होतं. जान्हवीला खरं तर राजवीरने आज रात्री इथेच थांबावं असं मनापासून वाटत होतं, पण ती ते बोलण्याचं धाडसच करू शकत नव्हती. नाही, तुम्ही आरामात झोपा, मी तुम्हाला त्रास देणार नाही. राजवीर जान्हवीला म्हणाला. ठीक आहे, तसंही इथे तुम्हाला झोप येणार नाही. AC सुद्धा नाही, आणि तुमच्या घरी जसं असतं तसं इथे. त्यानंतर जान्हवीला वाटलं की तिचं घर खूपच लहान आहे आणि इथे तशा सुखसोयी नाहीत, म्हणूनच कदाचित राजवीर इथे थांबायला नकार देत आहे. आणि त्यानंतर असं काहीच नाही मी जान्हवी. राजवीर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. काही हरकत नाही, आय अंडरस्टँड. जान्हवी उदास चेहऱ्याने म्हणाली. खरंच असं काही नाही आहे. मला तसंही झोप लागत नाही, आणि मी ते थांबलो तर तुम्ही कुठे झोपणार? आणि जान्हवीला वाईट वाटले असं वाटताच राजवीर तिला समजावत म्हणाला. बाहेर सोफ्यावर. राजवीरनं विचारताच जान्हवीनं पटकन उत्तर दिलं. नको, राहू द्या. तुम्ही तुमच्या बेडवर आरामात झोपा. मला झोप लागतच नाही. माझ्यामुळे तुमची झोपही खराब होईल. राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर असं काही नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली. विचारल्याबद्दल थँक्स. राजवीर म्हणाला. थोडा वेळ गप्प राहून हिंमत गोळा करत जान्हवी म्हणाली. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर आपण दोघंही बेडवर झोपू शकतो. काय? राजवीर हे ऐकून शॉक झाला. जान्हवीच्या तोंडून हे ऐकून राजवीर खरंच चकित झाला. त्याला अशी अपेक्षाच नव्हती. आणि त्यानंतर मधोमध कुशन ठेवू. राजवीरचा रिॲक्शन पाहून आपण काहीतरी चूक बोललो असं वाटताच जान्हवीने लगेच आपली बाजू स्पष्ट केली. विचार करून सांगा. राजवीर भुवया उंचावत म्हणाला. आणि त्यानंतर आय ट्रस्ट यू. कदाचित तुम्हाला झोप येईल. जान्हवी पूर्ण विश्वासाने म्हणाली. हो, शक्य आहे. राजवीर म्हणाला. आली नाही तरी चालेल, मीही जागीच आहे. मलाही झोप येत नाही. जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर तुम्हाला झोप येत नाही, हे कसं शक्य आहे? राजवीर आश्चर्याने म्हणाला. असं काही नाही, मलाही कधी कधी झोप येत नाही. जान्हवी म्हणाली. मला तर विश्वासच बसत नाही. राजवीर म्हणाला.
आणि त्यानंतर मी माणूस आहे, एलियन नाही, जान्हवी हसत म्हणाली. एलियन तर मी होतो ना, राजवीर म्हणाला. हो, अगदी बरोबर, जान्हवी हसून म्हणाली. मी वॉशरूम वापरू शकतो का, राजवीरने विचारलं. हो हो, जान्हवी म्हणाली. राजवीर वॉशरूममध्ये गेला. तोपर्यंत जान्हवी बेडवर कुशन व्यवस्थित ठेवू लागली होती. राजवीर बाहेर आल्यावर ती म्हणाली, तुम्ही त्या साईडला झोपा, मी या साईडला झोपते. ठीक आहे, राजवीर मान डोलावत म्हणाला. राजवीर शर्टची बटन उघडू लागला. हे काय करताय, जान्हवीनं विचारलं. शर्ट घालून मला झोपता येत नाही, जान्हवीच्या एक्सप्रेशनकडे पाहत राजवीर म्हणाला. ओ, जान्हवी म्हणाली. जान्हवीने लगेच आपलं तोंड दुसऱ्या बाजूला वळवलं. ते पाहून राजवीरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितहास्य उमटलं. राजवीर बेडवर झोपला. जान्हवी अजूनही दुसरीकडे तोंड करून उभीच होती. तुम्ही असंच उभी राहणार आहात का, तिला तसं पाहून राजवीर हसत म्हणाला. जान्हवी पटकन बेडवर झोपली. तिची नजर सहजच राजवीरच्या बायसेप्सकडे गेली. तुम्ही खूप जिम करता वाटते, जान्हवी नकळतच विचारून गेली. असं का वाटतंय तुम्हाला, राजवीर जान्हवीला विचारतो. आणि त्यानंतर तुमचे मसल्स खूप छान आहेत. रोज किती तास जिम करता, जान्हवी त्याला विचारते. 4-5 तास, राजवीर सहजपणे उत्तर देतो. काय, राजवीरचं उत्तर ऐकून जान्हवी आश्चर्याने म्हणते. हो, राजवीर शांतपणे म्हणतो. इतके तास जिम करता, जान्हवी अजूनही धक्का बसल्यासारखी विचारते. यात एवढं शॉकिंग काय आहे, जान्हवीचा चेहरा पाहून राजवीर तिला विचारतो. नाही, काही नाही, तुम्ही नॉर्मल माणसात मोडतच नाहीत, जान्हवी हसत म्हणते. काहीही मी जान्हवी, राजवीर हसत उत्तर देतो. मी खरंच बोलते, जान्हवी ठामपणे म्हणते. थँक्स मी जान्हवी, राजवीर तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतो. का थँक्स का म्हणताय, जान्हवी विचारते. राजवीर तिचा हात पकडतो आणि त्यावर हलकेच किस करतो. जान्हवी उठून राजवीरच्या अगदी जवळ येते आणि त्याच्या गालावर किस करते. जान्हवीचा श्वास चेहऱ्यावर जाणवताच राजवीर डोळे मिटतो. तिचा स्पर्श त्याला फारच सुखद वाटत होता. याआधी राजवीरने जान्हवीला अनेकदा किस केलं होतं, पण आज पहिल्यांदाच जान्हवीने राजवीरला किस केलं होतं. तिचा स्पर्श, तिची जवळीक त्याला फारच छान वाटत होती. त्याचा श्वास वेगाने चालू झाला होता. हृदयाची धडधड वाढली होती. टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल, जान्हवी प्रेमाने राजवीरचे केस हाताने चाळत म्हणते. तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मला कसलंच टेन्शन नाही, राजवीर तिला मिठीत घेत म्हणतो. थोड्याच वेळात जान्हवी पुन्हा आपल्या जागेवर झोपते, पण तिचा हात अजूनही राजवीरच्याच हातात असतो. आज तुमची हाऊसमेट घरी नाही का, राजवीर विचारतो. आणि त्यानंतर नाही, जान्हवी उत्तर देते. म्हणूनच वाटत होतं, राजवीर म्हणतो. हो, ती उद्या सकाळी येईल, जान्हवी सांगते. आणि त्यानंतर तुम्ही झोपा, मला तर आज झोप येणारच नाही, राजवीर तिला झोपायला सांगतो. नाही, मी पण जागीच आहे, जान्हवी म्हणते. का जागी राहणार, उद्या ऑफिसला सुट्टी मिळणार नाही, राजवीर तिला समजावतो. हो हो, मला माहिती आहे, जान्हवी म्हणते. उद्या आज झोप लागली नाही असा बहाणा करू नका, राजवीर भुवया उंचावत म्हणतो. नाही करणार, जान्हवी त्याच्या हातावर हलकं चिमटा काढत म्हणते. जान्हवी असं म्हणत राजवीर तिच्यावर झुकतो. काय झालं, काहीच माहिती नसल्यासारखं नाटक करत जान्हवी विचारते. अच्छा, तुम्हाला माहितीच नाही काय केलंस तुम्ही आता, राजवीर तिच्याकडे रोखून पाहत म्हणतो. तो पूर्णपणे तिच्यावर झुकलेला असतो.
नाही, मी काहीच केलं नाही, जान्हवी म्हणते. तिचे हात राजवीरच्या छातीवर असतात. असं का? असं म्हणत राजवीर तिच्या कमरेवर चिमटा काढतो. आ, काय करता? जान्हवी चिमटा बसताच ओरडते. मी काय केलं? काहीच नाही. राजवीर तिची नक्कल करत हसत म्हणतो. तुम्ही फारच वाईट आहात, जान्हवी रागाने म्हणते. मग तुम्ही केलं ते काय? राजवीर म्हणतो. जान्हवी हात छातीवरून काढून रुसून बसते. मी तर अगदी हलकेच केलं होतं. तुम्ही तर, जान्हवी तोंड फुगून बसलेली असते. ओ, म्हणजे तुम्ही मान्य केलं की तुम्ही काहीतरी केलं होतं, राजवीर हसत म्हणतो. आणि त्यानंतर इतक्या जोरात नाही केलं होतं, जान्हवी लहान मुलीसारखी रुसून म्हणते. पण केलं होतं ना, राजवीर म्हणतो. मी जितकं केलं त्यापेक्षा तुम्ही जास्त जोरात केलं, जान्हवी तक्रार करत म्हणते. तुम्ही मान्य करायलाच तयार नव्हता की काही केलंय म्हणून मी असं केलं. तुम्ही आधीच मान्य केलं असतं तर, राजवीर हसत म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.